नमस्कार. रात्रीच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सहज न्यूज बघत असताना न्यूज आली की मनोज दत्त जरांगे यांना मारण्याचा कट रचला गेलेला होता असं त्यांना वाटते. तर ते म्हणताय की नार्को टेस्ट करा वगैरे. या गोष्टींचा विचार केला असता तर एक तळमळ वाटते की खरंच मनोज दत्त जरांगेंनी समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि आता त्यांना ते अपोजिट जे काही लोकं असतील त्यांना ते देखवत नाही. त्यामुळे त्यांना कट रचला का काय केलं हे त्यांना माहिती. पण हे चुकीचं आहे आणि आता सध्या तर म्हणजे वातावरणच इतकं दूषित झालं आहे की एका साईडला ते पार्थ पवारांचं काय असेल ते एवढी 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटीला गेलीत काय, काय ते आरोप. म्हणजे हे राजकारण आणि ह्या गोष्टी इतक्या द्वेषाला जातात आणि सर्वसाधारण माणसाला या गोष्टी माहितीही नाही. पण तरी आपण सर्वांनी मनोज दत्त जरांगेच्या पाठीमागं निर्भीडपणे राहणं गरजेचं आहे. कारण त्यांनी समाजासाठी खूप चांगलं केलं आहे आणि आपण ज्या ज्या गोष्टी आहे याच्यावर दुर्लक्ष करतो. पण कितीतरी कोटीचे घोटाळे देखील आपल्याला दिसत आहे. तरी आपण त्याच लोकांना निवडून देतो, त्याच लोकांना सगळं काही करतो आणि दुर्लक्ष करतो. पण दुर्लक्ष करून आपण आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे ती. काही गोष्टींचा विचारही केला पाहिजे. आपण आपल्याला थोडेफार पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. जो माणूस सामाजिक दृष्टीने घेतोय, समाजासाठी काहीतरी करतोय, आज त्यालाच जीव मारण्यासाठी कट रचले जातात. असो, त्यामुळे सर्वांनी मनोज दत्त जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लक्ष ठेवायचं आहे की नेमकी काय प्रकरण चालू आहे. त्याच्यानंतर इतरही गोष्टींवर लक्ष असलं पाहिजे आपलं. कारण आता पुढे निवडणुका येत आहेत आणि आपण कोणाला मतदान करतोय, काय करतोय, आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे, आपल्या देशात काय चाललं आहे, आपल्या महाराष्ट्रात काय चाललं आहे, आपल्या माणसासाठी आपण करतोय काय, हे एक डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे आणि मगच आपण बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. असो, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, परंतु चांगल्या माणसाला साथ द्या आणि शुभरात्री. गुड नाईट.